कुंज विहारी कृष्णाय वासुदेवाय
स्मरन्त चापला शौरे अनुरागस्मितोरितः हृदिस्पृश्या चित्रपदां गीरं सम्मोहं श्रियः. अन्य काही गोपी भगवान श्रीकृष्णांचे शब्द स्मरूनच अचेतन अवस्थेमध्ये गेल्या. अद्भुत शब्द अलंकाराने सुशोभित असलेले श्रीकृष्णांचे शब्द प्रेमाने आणि स्मितहास्यपूर्वक प्रकट झालेले आहेत आणि ते गोपींच्या हृदयास वश करणारे आहेत. गतिं सुललिता चेष्टा स्निग्धाहासावलोकनं शोकापहनि नर्माणि क्रोधाचरितानि च चिन्तयन्तो कुन्दस्य भीता विरहकातरः समेतः संगशः प्रोचुर् शुश्रूषोच्युताश्रयः. गोपींनी भगवान श्रीकृष्णांपासून क्षणभरही विरह सहन होत नसे. आता मात्र श्रीकृष्णांचे लालित्यपूर्ण साधने, प्रेमळ तथा स्मितपूर्वक कटाक्ष टाकून पाहणे, अद्भुत लीला करणे, अतुलनीय पराक्रम करणे आणि दुःखाचा विसर पाडणारे विनोदी संभाषण करणे या गुणांचे स्मरण करता करता गोपी त्यांच्यापासून होणाऱ्या वियोगाच्या केवळ जाणीवेनेही व्याकुळ झाल्या होत्या. त्या थव्याथव्यांनी एकत्र आल्या आणि मन कृष्णमय झालेल्या अवस्थेत सअश्रू नेत्रांनी परस्परांशी बोलू लागल्या. श्री गोप्यः वचुः अहो विधातस्तव न क्वचिद्दया संयुज्य मैत्र्या प्रणयेन देहिना काञ्चाकृतार्थं दीनं पङ्गपार्थकं विक्रीडितं ते अर्भकचेष्टितं यथा. गोपी म्हणाल्या, अरे विधात्या, तुला मुळीच दया नाही का? तू देहधारी प्राण्यांना मित्रत्वाचा तथा प्रेमाच्या संबंधांनी एकत्रित आणतोस आणि त्यांच्या इच्छा तृप्ती होण्यापूर्वीच त्यांच्या निरर्थकपणे पुन्हा वियोग करतोस. तुझा हा खेळ थोर खेळच नाही का? यस्तं प्रदर्शासितकुन्तलावृतं मुकुन्दवक्रं सुकुपोलमुत्सनं शोकापमोदास्मितलेशसुन्दरं करोषि परोक्षासमसाधते कृतं. काळे कुरळे केस, सुंदर गाल, उन्नत नासिका, दुःख हरण करणारे मंदस्मित अशा अनुपम लक्षणांनी युक्त असे श्रीकृष्णांचे रम्य मुखकमळ आम्हास दाखवून आता मात्र ते तू आमच्या दृष्टी आड करीत आहेस. खरे तर हा तुझा दुष्टपणाच नाही का? पाठीमागून क्रूरस्त्वम् अक्रूरसमाख्यया स्मनः चक्षुर्हि दत्तं हरसे बतास्यवा येनेकदेशे अखिल सर्गसौष्ठवम् त्वदीयं द्राक्षं वयं मधुद्विषा क्रूरस्त्वम् अक्रूरसमाख्या स्मरः चक्षुर्हि दत्तं हरसे बताग्यवा येनेकदेशे अखिल सर्गसौष्ठवम् त्वदीयं द्राक्षवयं मदद्विषा क्रूरस्त्वम् अक्रूरासमाख्यया स्मरः चक्षुर्हि दत्तं हरसे बताग्यवा
येनेकदेशे अखिल सर्गसौष्ठवम् त्वदीयमद्राक्षवयं मदद्विषः चक्षुर्हिदत्तं हरसे वताग्यवान् येनेकदेशे अखिल सर्गसौष्ठवम् त्वदीयमद्राक्षवयं मदद्विषः क्रूरः त्वं तू आहेस अक्रूर समाख्यया अक्रूर नावाने ज्याचा अर्थ क्रूर नसणारा असा आहे स्म निश्चितपणे न आमचे चक्षुः नेत्र ही खरोखर दत्तम दिलेस हरसे तू हिरावून घेत आहेस बतः अरे रे अज्ञवान मूर्खपणाने एना ज्या नेत्राद्वारे एकदेशे एकाच ठिकाणी अखिल सर्ग अखिल सृष्टी रचनेचे सौष्ठवम पूर्णत्व त्वदीयं तुझे अद्राक्षम पाहिलेले आहे वयम आम्ही मदद्विषः भगवान श्रीकृष्णांच्या भाषांतरण तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती अभिशरणारविंद भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादजी यांच्या शिष्यांद्वारे शिल प्रभुपाद की जय. भाषांतर. हे विधात्या, जरी तू अक्रूर हे नाव धारण करून येथे आलेला आहेस तरी तू क्रूरच आहेस. तू आम्हाला नेत्र दिले होतेस आणि ते एखाद्या मूर्खाप्रमाणे ते नेत्र आता आमच्याकडून हिरावून घेत आहेस. या नेत्रांनी आम्ही तुझ्या अखिल सृष्टी रचनेचे पूर्णत्व श्रीकृष्णांच्या एकेका अवयवात पाहत होतो. तात्पर्य. गोपींना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही पाहण्याची इच्छा नव्हती. म्हणून श्रीकृष्ण जर वृंदावन सोडून गेले असते तर त्यांच्या नेत्रांना काहीच कार्य राहिले नसते. श्रीकृष्णांच्या मथुरागमनानंतर या निष्पाप गोपी अंध होणार होत्या आणि या कारणास्तव त्यांनी अक्रूरास क्रूर असे संबोधून त्यांची निंदा केली. ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोविष्णुं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीतापकमलं श्रीगुरुर्वैष्णवांश श्रीरूपं साधजातं सर्वगुणान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगुणललिता श्रीविशाखान्वितं च. नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनेति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण.
तर या अध्यायामध्ये अक्रूरजी जे आहेत ते परत गमनाला निघालेले आहेत आणि कालपर्यंत आपण पाहिले की कशा प्रकारे गोपी जे आहेत त्या भगवंतांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणे की भगवंत जे आहेत त्यांचं नुसतं स्मरण करून काही गोपी जे आहेत त्या मूर्छित झालेल्या आहेत आणि मूर्छित झाल्यानंतर ते म्हणतात की भगवंतांचे जे शब्द आहेत ते त्यांच्या हृदयाला विदीर्ण करणारे किंवा गोपींच्या हृदयाला वशीभूत करणारे शब्द. मग भगवंतांचे शब्द जे आहेत ते म्हणतात की अद्भुत शब्द अलंकारांनी सुशोभित असे भगवंतांचे शब्द आहेत. भगवंत ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांचे शब्द एकदम कसे असतात की आनंद देणारे. आपले शब्द आनंद देणारे आहेत का नाही आपल्याला माहित नाही, पण 90% आपले शब्द लोकांना दुःख देणारेच असतात. सहज जरी म्हणलं तुझं कसं चाललंय, त्याला वाटतं यार मला असं काय विचारलं हा माणूस. सहज विचारलं कसं चाललंय तुझं, त्याला वाटतं की हा माझ्या काय चांगल्यावर नाही म्हणून असं विचारतोय कसं चाललंय. पण तेच इंग्लिश मध्ये विचारले की भारतीय लोकांना वाटतं अरे वा क्या सवाल पूछा है मुझसे, मैं कुछ बहुत इम्पॉर्टंट, मी भरपूर चांगला व्यक्ती आहे म्हणून मला त्याने विचारलं हाऊ थिंग्स आर गोइंग. परंतु शब्द तेच आहेत, परंतु जर वेगळ्या टोनमध्ये बोललं तर कसं वाटतं बघा. आधी सहज विचारलं काय चाललंय तुझं, काय फरक नाही पडणार, काय चाललंय असं विचारल्यावर प्रश्नार्थक झालं काय करतो, आणि लयच मोठ्याने बोलला काय चाललंय मग तो असा दचकणार नाही. शब्द तेच आहेत, फक्त बोलण्याचा टोन बदललं की त्याचा अर्थ सुद्धा बदलतो. किंवा एखाद्या व्यक्ती जर चोरी करत असेल, हेच शब्द बघा, एखादा व्यक्ती चोरी करत असेल त्याला काय चाललं, लगेच तो काय करणार तावरावर होणार, असा मागं बघणार अरे मला कोण बघतंय का. म्हणजे शब्द तेच आहेत पण बोलण्याच्या पद्धतीनुसार काय होणार त्याचं जे परिणाम आहे तो वेगवेगळा होणार. परंतु भगवंतांचे शब्द जे आहेत ते कसे म्हणे अद्भुत आहे, शब्द अलंकारांनी सुशोभित आहे, त्याचबरोबर गोपींच्या हृदयांना वशीभूत करणारे आहेत शब्द. नंतर पुढच्या श्लोकामध्ये सांगतात की गतिं सुललितां चेष्टः स्निग्धं हास्यं अवलोकनम. तर भगवंतांचे वाक्य जे आहेत ते कसे आहेत म्हणे, भगवंतांचं शब्द जे आहेत ते असे आहेत, तर मग भगवंतांच्या लीला कशा असतील. मग सर्वात सुरुवातीला भगवंतांच्या गतीचं वर्णन केलेलं आहे. गतिं सुललितां. सुललितां म्हणजे अतिशय आकर्षक. भगवंतांचं चालणं जे आहे, भगवंत चालतात ते कसे म्हणे अतिशय गोपींना आकर्षित करणारं आहे. त्याचबरोबर भगवंतांची कार्ये कशी आहेत, चेष्टां स्निग्धः, भगवंतांची कार्य जी आहेत ती म्हणे प्रेमळ आहे. तर या ठिकाणी लिहिले की गोपींना भगवान श्रीकृष्णांपासून क्षणभराचाही विरह सहन होत नसे. तर गोपींसमोर भगवंत दिसले नाहीत काही क्षणासाठी तर गोपींना त्यांचा विरह सहन होत नसे, म्हणून गोपी जे आहेत
ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोचारण लीला करण्यासाठी सकाळी सकाळी निघून जायचे, त्यावेळी आपल्या घरातल्या सर्व कामं आवरून आपल्या गच्चीवर जायचे भगवंतांचं काही क्षणासाठी दर्शन घ्यायला, आणि संध्याकाळपर्यंत आतुर होऊन जायचे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. बघा, हा उत्कट भाव आहे. मग म्हणे हेच ज्या गोष्टी आहेत त्या आता गोपींना पाहायला मिळणार नाहीत, म्हणून त्या काय म्हणतात, आता मात्र श्रीकृष्णांचे लालित्य पूर्ण चालणे, प्रेमळ आणि स्मितपूर्वक कटाक्ष टाकून पाहणे. तर भगवंत काय करायचे, कधी कधी गोचारण लीला करताना पुढे जायचे, थांबायचे आणि गोपींकडे असं कटाक्ष करून पाहायचे. मग यामध्ये ते म्हणले की आता ते आम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर अद्भुत लीला करणे, शक्टासूर, बकासूर, आगासूर, पूतना या लोकांना ठार मारणाऱ्या लीला ज्या आहेत त्या काय आहेत म्हणे की अद्भुत लीला आहेत. त्या लीला पण आता आम्हाला पाहायला मिळणार नाही. अतुलनीय पराक्रम करणे, त्यानंतर दुःखाचा विसर पाडणारे विनोद संभाषण करणे, या गुणांचे स्मरण करता करता गोपी त्यांच्यापासून होणाऱ्या वियोगाच्या केवळ जाणीवेनेही वाटूळ झाल्या. तर भगवंत त्यांच्या समोर आहेत, चाललेले आहेत, तरी फक्त त्यांच्या विरहाचा स्पर्श मनाला करून गेला. आता भगवंतांपासून विरह होणार, आणि मग तेवढ्या क्षणापुरत्या गोपी इतक्या व्याकुळ झाल्या की त्यांनी एक कार्य सुरू केलं. म्हणजे त्या थव्या थव्यांनी एकत्र झाल्या आणि मन कृष्णमय झालेल्या अवस्थेत अश्रू नेत्रांनी परस्परांशी बोलू लागल्या. पहा, या ठिकाणी गोपी जे आहेत त्या स्तब्ध आहेत, बोलत नाहीत. त्याबरोबर थव्या थव्यांनी एकत्र आल्या. असं का म्हटलंय की बघा, थवा कोणाचा असतो, पक्ष्यांचा थवा असतो. पण सुखदेव गोस्वामी जे आहे या गोष्टीला एकदम अलंकृतरित्या जे आहेत ते काय करत आहेत, प्रदर्शित करीत आहेत. हजारो लाखो गोपी आहेत आणि त्या काय करत आहेत, आता विचार करत आहेत, आणि सर्व गोपींच्या मनामध्ये हेच विचार आहे. किंवा एक गोपी जी आहे तिच्यामध्ये मनामध्ये असा विचार आहे, दुसरी गोपी तिच्या मनामध्ये असा विचार आहे, तिसरी गोपी तिच्या मनामध्ये असा विचार आहे. परंतु त्यामागची भावना जी आहे ही अतिशय सुंदर आहे की कशा प्रकारे भगवंतांचा विरह जो आहे तो आम्ही जास्त काळ सहन करू शकत नाही. तर हे एकूण 21 श्लोकांमध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर आपण पहिले 3 श्लोक जे आहेत ते पाहणार आहोत. गोप्या उचुहू, गोपी म्हणाल्या, काय म्हणाल्या, अहो विधास्तवन क्वचित दया. माहिती, हे विधात्या तुला दया माया आहे की नाही, तुला दया माया आहे की नाही, तू इतका क्रूर का आहेस. म्हणजे ते अक्रूराला उद्देशून बोलत नाही, ते विधात्याला किंवा जो नशीब ठरवणारा व्यक्ती आहे त्याला उद्देशून बोलत आहे. परंतु इतक्या मोठ्याने बोलत आहे की त्या अक्रूराला वाटावं की त्या आम्हाला बोलते म्हणून. बघा, म्हणून अक्रूराला असं वाटलं पाहिजे की त्या आम्हाला बोलत आहे. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की अरे विधात्या, तुला मुळीच दया नाही का. तू देहधारी प्राण्यांना मित्रत्वाच्या तथा प्रेमाच्या संबंधांनी एकत्रित आणतोस
आणि त्यांच्या इच्छा तृप्त होण्यापूर्वीच त्यांच्या निरर्थकपणे पुन्हा वियोग घडवतोस. तुझा हा खेळ पोरखेळ नाही का? तर विधाता जो आहे म्हणे की प्राण्यांना मित्रत्वाच्या भावनेने आणि प्रेमाच्या संबंधाने एकत्रित आणतोस. तर ज्यावेळी दोन लोक किंवा दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळी एकत्र येतात मित्रत्वाच्या भावनेने आणि त्यांच्यामध्ये एक प्रेमाचा संबंध प्रस्थापित होतो. आजकाल तो प्रेमाचा संबंध जो आहे तो काय झालेला आहे, डळमळीत झालेला आहे. कारण प्रेमाचा संबंध आजकाल राहिला नाही. पूर्वीच्या काळी थोडाफार प्रेमाचा संबंध होता. आजकाल तो प्रेमाचा संबंध राहिला नाही. आजकाल फक्त पैशाचा संबंध राहिलेला आहे. जर तो 1000 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला 1000 रुपये एवढंच प्रेम करणार. लाख दिले लाखावरच करणार. त्यानंतर कोटी दिले कोटी पुरतं प्रेम करणार. निस्वार्थ प्रेम जे आहे आजकाल राहिलं नाही. म्हणून समाजामध्ये आपण पाहतो की लोक जी आहेत फक्त पैशापुरता व्यवहार राहिलेल्या लोकांचा. जसं की पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचं म्हणून एकदम तो उत्साही असायचा. मामाच्या घरी जाईल, आंबे खाईल, काय जे काय असेल. आणि जास्त दिवस राहायचे पूर्वीची लोक मामाच्या घरी. आजकाल काय नाही, जातात मामा जिवंत आहे का बघायचं, निघाले मागायला. अभी तक आप जिंदा हो. म्हणजे जे प्रेमाचा संबंध आहे ते काय झालेले, डळमळीत झालेलं आहे. आणि असं आहे का, कितीही आग्रह करा तुम्ही लोकांना राहायचा, अहो तुम्ही राहा, अहो तुम्ही राहा, अहो तुम्ही राहा, लोक काय म्हणतात, नाही अहो लय काम आहेत घरी. म्हणजे नियतीला काय करत आहेत या ठिकाणी गोपी जे आहेत त्या सांगत आहेत की ते लोक एकत्र येतात पण त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यापूर्वीच तुम्ही काय केलेले, त्यांच्यामध्ये निरर्थकपणे वियोग घडवून आणलेला आहे. आणि म्हणे हा तुमचा पोर खेळ आहे. म्हणजे लहान मुलांचा जसा खेळ असतो त्याप्रमाणे तुमचं कार्य चाललेलं आहे. त्यानंतर भगवंत जे आहे त्यांच्या सौंदर्याचं वर्णन करत आहे. म्हणे की भगवंतांचं सौंदर्य कसं आहे, म्हणे ते काळे कुरळे केस, सुंदर गाल, उन्नत नासिका, दुःख हरण करणारे मंद स्मित अशा अनुपम लक्षणांनी युक्त असे भगवंतांचे रम्य मुखकमळ जे आहे ते आम्हा दाखवून आता मात्र ते तू आमच्या दृष्टी आड करीत आहेस. खरे तर हा तुझ्या दुष्टपणा नाही का? तर हे आता डायरेक्ट अक्रूराला बोललेलं आहे. पण असं दाखवत आहेत की आम्ही कुणाला बोलतोय, विधात्याला बोलत आहे. काय म्हणे की तुम्ही भगवंतांचं मुख हास्य जे आहे, तरी मुख जे आहे आमच्यापासून दूर घेऊन जात आहे. त्यामध्ये म्हणे भगवंतांचे काळे कुरळे केस, सुंदर गाल, उन्नत नासिका, दुःख हरण करणारे स्मित हास्य. आणि असं करत असताना हा तुझा दुष्टपणा नाही का? म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये असं म्हणतात की शालू मध्ये जोडे मारणे. मराठी म्हणे काय, शालूत घालून जोडे मारणे. म्हणजे काय, प्रॉपर आत्ताच्या मराठी भाषेत शिव्या द्यायच्यात पण गोड बोलून किंवा गोड भाषेत शिव्या देणे. हे अक्रूरा तू काय करतस म्हणे,
तुझा दुष्टपणा हा नाही का आम्हाला भगवंतांपासून तू वेगळं करत आहेस. श्री श्री राधा गोविंद भगवान की जय. श्री श्री गौरीताई की जय. श्री प्रभुपाद की जय. आणि या 21व्या श्लोकामध्ये म्हणतात की क्रूरम तू अक्रूर समाख्या. क्रूरम तू अक्रूरम समाख्या म्हणे की तुझं फक्त नावच जे आहे ते अक्रूर आहे, परंतु तू क्रूर आहेस. आता असं म्हटल्यावर अक्रूराला निश्चितपणे, अक्रूराच्या जागेवर आपण असतो तर निश्चितपणे राग आला असतो. पण अक्रूर जे आहेत त्यांना गोपींचा भाव माहित आहे, म्हणून अक्रूर त्या ठिकाणी काही बोलत नाही किंवा उत्तरही देत नाही. मग हा अक्रूर जो आहे तर काय करत आहे, गोपींपासून दृष्टी लपवून पुढे जात आहे. मग गोपी जे आहेत या अक्रूराला असं का म्हणत आहेत की तू क्रूर आहेस. तर या ठिकाणी गोपी म्हणत आहेत की तूच आम्हाला नेत्र दिले होतेस आणि तू एखाद्या मूर्खाप्रमाणे ते नेत्र आता आमच्याकडून हिरावून घेत आहेस. या नेत्रांनी आम्ही तुझ्या अखिल सृष्टी रचनेचे पूर्णत्व श्रीकृष्णांच्या एका एका अवयवातच पाहत होतो. बघा, यावरून असं लक्षात येते की गोपी जे आहेत भगवंतांवर अतोनात प्रेम करत होत्या, परंतु आता असं झालेलं आहे की भगवंत जे आहेत ते गोपींसमोर नसणार आहेत आणि त्यासाठी उपमा जी आहे ती दिलेली आहे की जर एखाद्या आंधळ्या व्यक्तीला नेत्र दिलं किंवा डोळे दिले तर तो व्यक्ती काय करणार की चला काय जग पाहून येऊ असा विचार करणार. तर गोपी म्हणत आहेत की आम्हाला नेत्र मिळालेलं आहे आणि तुम्ही काय करत आहे, परत ते नेत्र आमच्याकडून हिसकावून घेत आहे. आम्ही आत्ताच तर भगवंतांच्या सृष्टी रचनेचे जे पूर्णत्व आहे ते कोण आहे, भगवान श्रीकृष्ण यांना पाहतच होतो आणि तुम्ही काय केलं, आमचं नेत्र हिसकावून घेतलेलं आहे. मग या ठिकाणी अक्रूराला जे आहे या गोपी सरळ सरळ मूर्ख म्हणत आहेत तोंडावर. बघा, कोण म्हणतात डायरेक्ट तुझं नाव फक्त अक्रूर आहे म्हणे, नाही तर तू क्रूरच आहे म्हणे, निर्दयी आहे. आणि असं करून तू काय करत आहेस की आमचे जे प्राणनाथ आहेत त्यांना घेऊन जात आहेस. पुढच्या श्लोकामध्ये येईल. तर या ठिकाणी ते सांगतात की गोपींना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही पाहण्याची इच्छा नव्हती, म्हणून श्रीकृष्ण जर वृंदावन सोडून गेले असते तर त्यांच्या नेत्रांना काहीच कार्य राहिले नसते. बघा, हे जे भाष्य आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहेत ते सांगतात काय की श्रीकृष्ण जर वृंदावन सोडून गेले असते तर त्यांच्या नेत्रांना काहीच कार्य राहिले नसते. म्हणून यावरून समजून येते की भगवान श्रीकृष्ण
जरी दाखवले की मी वृंदावनातून जात आहे तरी सुद्धा वृंदावनामधून गेले नाही. पादम एकम न गच्छती. भगवान श्रीकृष्ण जे आहेत वृंदावनामधून एक पाऊल सुद्धा बाहेर टाकत नाही. हे वाक्य या ठिकाणी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहेत ते सांगतात. म्हणून गोपी जे आहेत इतके वर्ष 100 वर्ष जवळजवळ जिवंत राहिल्या का? कारण त्यांना प्रत्येक क्षणी वृंदावनामध्ये श्रीकृष्ण दिसत होते. म्हणून या ठिकाणी लिहिले की गोपींना भगवंतांशिवाय इतर काहीही पाहण्याची इच्छा नव्हती. आणि भरपूर वर्ष भक्ती केल्यानंतर सुद्धा ठराविकच भक्त आहेत त्यांना इच्छा असते की भगवंतांशिवाय आपण राहू शकत नाही. परंतु कधी कधी कसं होतंय, आपण भक्त आहोत, माझी गोष्ट सांगतो काय, आपल्याला श्रीकृष्णांव्यतिरिक्त सर्व काही बघूशी वाटतंय का नाही? म्हणजे भगवंतांविषयी पाहणं, भगवंतांना पाहणं ही एक गोष्ट आहे. किंवा त्याच्यामध्ये दुसरी एक कन्सेप्ट आहे की या जगामध्ये जे काही आपण पाहतो ते भगवंतांच्या संबंधित पाहणं हेही खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट, जी काही गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट काय आहे, भगवंतांच्या संबंधित आहे असं पाहणं. किंवा प्रत्येक गोष्ट जी आहे ते भगवंतच आहेत असं पण पाहणं. म्हणजे तो मायावाद नाही हा, प्रत्येक गोष्ट भगवंत. जसं की भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये आणि 10व्या अध्यायामध्ये भगवंतांचा विभूती योग आहे. भगवंत कुठल्या प्रकारे स्वतःला काय करतात, विस्तारित करतात. मग भगवंत सांगतात पर्वतांमध्ये हिमालय मी आहे, घोड्यांमध्ये अश्वमी आहे, सुश्रुवा नावाचा घोडा, त्यानंतर प्राण्यांमध्ये सिंह मी आहे, त्यानंतर जे नर लोक आहेत त्यांच्यामध्ये राजा मी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहणं, भगवंतांना पाहणं. किंवा प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवंतांचा प्रतिनिधी आहे याप्रमाणे पाहणं. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जे सर्व जीवात्मे आहेत ते भगवंतांचा अंश आहे असं पाहणं. मग प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो पाहण्याचा. म्हणून या ठिकाणी ते असं म्हटले की श्रीकृष्ण जर वृंदावन सोडून गेले असते तर त्यांच्या नेत्रांना काहीच कार्य झाले नसते. म्हणून श्रीकृष्णांच्या मथुरा आगमनानंतरही या निष्पाप गोपी अंध होणार होत्या आणि या कारणास्तव त्यांनी अक्रूरास क्रूर असे संबोधित करून त्याची निंदा केली. बघा, बोलत आहेत अक्रूराविषयी पण बोलताना शब्द वापरतायत काय, हे विधात्या. विधात्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना नशीब घडवणारे, विधात्या, विधात्यानुसार. म्हणजे तात्पर्य हे आहे की अक्रूराने समजावं की आता तुम्ही आमचं जवळजवळ प्राण घेत आहे आणि नुसतं प्राण घेत नाही तर आम्हाला आत्महत्येसाठी परावृत्त करतायत. हे का?
आजकाल जर असं घडलं असतं तर आत्महत्येसाठी परावृत्त तर अक्रूराला सगळ्यात आधी जेलमध्ये टाकलं असतं लोकांनी. का? एवढ्या सर्व स्त्रियांचा जे प्राणनाथ आहे किंवा त्यांचा प्राण आहे तो त्या घेऊन चाललेले आहे. आणि असं बोलत असताना गोपी जे आहेत त्या भगवंतांना सुद्धा काय करत आहेत? दोषारोपण करत आहेत. तर भगवंतांना त्या कशा प्रकारे दोषारोपण करत आहेत? भगवंतांमध्ये दोष पाहत नाहीत. दोषारोपण करणे म्हणजे दोष पाहणे असं नाही. तर हे सर्व बोलत असताना भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपली नजर चुकवून काय करते? अक्रूराबरोबर बसून चाललेले आहेत. मग गोपी जे आहेत त्या सांगतात की आम्ही सर्व ज्या व्यक्तीसाठी त्याग केलेला आहे तो व्यक्ती सुद्धा आमच्याकडे नीट सरळ आता पाहत नाही. म्हणजे यावरून असं समजून येतं की गोपी जे आहेत त्या भगवंतांना सुद्धा श्रीकृष्णांना सुद्धा काय करत आहेत? दोष देत आहेत. आणि भगवंतांचं गुणगानही करत आहे. गुणगान कशा पद्धतीने करत आहेत? ते म्हणतात की सर्व जे मोठमोठे वंश आहेत त्या वंशाला आनंद देणारे भगवंत जे आहेत, जे आमच्यासाठी नेत्र उत्सव आहेत, तेच आता अक्रूर काय करते म्हणे? घेऊन जात आहे. म्हणजे एक प्रकारे आमची दृष्टीच हा अक्रूर जे आहे ते घेऊन जात आहे. मग आम्ही कोणाकडे पाहायचं आहे की नाही? तर हा खूप महत्वाचा मुद्दा जो आहे या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की एखाद्या मूर्खाप्रमाणे ते नेत्र आता आमच्याकडून हे अक्रूरा तू हिसकावून घेत आहेस. कारण आम्ही जे आहे ते सर्व जे काही आमच्या नेत्राने पाहायचं होतं ते आम्ही भगवंतांमध्येच पाहत होतो. तर आम्हाला आता काही पाहण्याची इच्छा अजिबात नाही. म्हणून आपण सुद्धा आपली दृष्टी अशी विकसित केली पाहिजे किंवा आपली दृष्टी अशी विकसित केली पाहिजे ज्या प्रमाणे की आपल्या दृष्टीला फक्त भगवंत दिसले पाहिजेत किंवा इतर काही गोष्टी जरी बघितल्या तरी त्याचा संबंध भगवंतांशी दिसला पाहिजे किंवा हे भगवंतांचे अंश आहेत अशा पद्धतीने दिसले पाहिजे. तर ह्या 3 प्रकारेच आपल्याला समजून आलं पाहिजे की आपण ज्या काही गोष्टी बघत आहेत त्या भगवंतांशी संबंधितच आहेत. मग म्हणताय प्रभूजी कसं काय शक्य आहे? आपण ऍक्सिडेंट बघितला तर मग कसं समजणार की हे भगवंतांशी संबंधित आहे? बॉम्ब झाला, हे झालं, ते झालं, इतकं विघातक दृश्य झालं तर ते कसं काय बघणार? तर ते बघायचं मृत्यू सर्व हरच्चा. भगवद्गीतेत सांगतात काय? भगवंत जे आहेत ते काय काळ रूपाने काय करतात? सर्व जीवांना घेऊन जातात. मृत्यू सर्व हरच्चा. तर अशा पद्धतीनं आपण या जगामध्ये सुद्धा पाहू शकतो की कसे प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहेत ते भगवंत सामावलेले आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय.